पुढची बातमीकडे वळूयात। बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अभिनेते समीर चौगुलेंचा समयासेमा मैफिलीमध्ये माझ्या या एकपात्री प्रयोग पार पडतोय आणि समीर चौगुलेंच्या 2 तासाचा एकपात्रीचा मुंबईतील हा शुभारंभाचा प्रयोग आहे। दरम्यान हा शो हाऊसफुल झालाय, तसंच अनेक मोठ्या मंडळींची उपस्थिती पाहायला मिळते। दादा, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे। कसं सांगाल, कशी सुचली ही संकल्पना? नाही, मला असं वाटत होतं की पु ल देशपांडे हे माझे दैवत आहेत आणि ते जसा अभिवाचनाचा कार्यक्रम करायचे, निवडक पु ल नावाचा तो कुठेतरी मनात बसलेला होता आणि तशा पद्धतीचं कार्यक्रम करायचं अनेक वर्ष माझ्या मनात होतं। आणि पु ल देशपांड्यांना मानवंदना द्यावी, कारण आपण त्यांची बरोबरी करूच शकत नाही, कारण ते देवाची माणसं आहेत सगळे, पण त्यांना मानवंदना आपण नक्कीच देऊ शकतो। त्यामुळे असा काय विषय असेल की पु ल देशपांड्यांचं एक गोष्ट मला फार आवडायची, ती म्हणजे मध्यमवर्गीय माणसांचा विनोद, तुमचा आमचा विनोद ते करायचे। त्यामुळे तो विनोद इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला अजूनही रिलेट होतो, असा विनोद मला लिहायचा होता, असा विनोद मला करायचा होता। आणि ती जी अभिवाचन नावाची संकल्पना आहे, जे करायचे ते या जनरेशनला कळावं, यासाठी हा समय मैफिली ते माझा कार्यक्रम मी लिहिला। प्रेक्षकांनी अगदी म्हणजे उचलून धरला आहे, प्रोग्राम हाऊसफुल आहे। काय सांगाल प्रेक्षकांसाठी आणि शुभेच्छा कशा द्या? नाही, शेवटी तेच असणं, एका कलाकाराला जेव्हा लाफ्टर्स मिळतात, टाळ्या मिळतात त्याच्या कलेला, त्यावेळेला तो भरून पावतो। बाकीच्या सगळ्या गोष्टी नगण्य असतात त्यावेळेला। प्रेक्षकांचं चेहऱ्यावर हास्य मी गेले जवळजवळ तासभर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आणतोय, अजूनही कदाचित आणेन। हा विचारच मला खूप सुख देऊन जातो, समाधान देऊन जातो।